चर्चा केली? शेतकरी आक्रोश मोर्चा हा उद्यापासून सुरू होतोय आणि 27, 28, 29, 30 असा हा संपूर्ण मोर्चा आहे। शिवनेरीच्या पायथ्यापासून याची सुरुवात होणार आहे। कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असं आज्ञापत्रात सक्त ताकीद दिली होती, त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची जी बिकट अवस्था झालेली आहे, यातले 6 प्रमुख मुद्दे घेऊन आपण हा शेतकरी मोर्चा करतो। यामधला सगळ्यात प्राधान्याचा मुद्दा आहे तो म्हणजे कांद्यावरची निर्यात बंदी ही तातडीने उठवावी आणि कांद्याचं एक निर्यात धोरण, हे ठोस निर्यात धोरण निश्चित करावं। त्याबरोबरीनं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा। पीक विमा कंपन्या ज्या आहेत यामध्ये कंपन्यांचंच उखळ पांढरं होतं, परंतु शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई योग्य पद्धतीने मिळत नाही, या संदर्भातही धोरण निश्चिती व्हावी। दुधाच्या दरांचा जो फार मोठा प्रश्न आहे, दुधाचे दर गेल्या 6-8 महिन्यात आपण बघितलं तर 10 ते 12 रुपये पर लिटरने पडलेले आहेत। आणि आता महाराष्ट्र सरकारनं जी एक तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे की शासकीय दूध संस्थांना 5 रुपयाचं जे अनुदान आहे, फक्त पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण 26 लाख लिटरचं कलेक्शन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांकडे जेमतेम 5 लाख लिटर दूध जातं, उरलेलं जवळपास 21 लाख लिटर दूध आहे। या संदर्भामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, सरसकट जे 5 रुपये अनुदान आहे हे देण्यात यावं, ही एक मागणी। आणि शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तर द्यावीच, त्याचबरोबरीनं जी शेतकऱ्यांची मुलं आहेत यांना शैक्षणिक कर्ज जेव्हा घ्यावं लागतं तेव्हा या शैक्षणिक कर्जाच्या वेळी अनेक जाचक अटी आहेत। नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज देत नाहीत, तर या संदर्भातलं धोरणही निश्चित करण्यात यावं। मुळे या सगळ्या मागण्या घेऊन आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नरपासून सुरू करतो। जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण, त्यानंतर पुढे केंदूर, पाबळ असा हा बारामती लोकसभा मतदारसंघात जाईल। आणि या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेतलं, कारण पवारसाहेबांनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूची ही भूमिका घेतली। म्हणजे आत्ता ज्या कांद्याच्या निर्यात बंदीविषयी जी इतका आक्रोश होतोय, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणावी ही भारतीय जनता पक्षाची त्यावेळीच्या मागणी होती, अत्यंत आग्रही। आणि पवारसाहेबांनी अगदी ठामपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूने भूमिका घेतली होती, त्यामुळे याच प्रश्नांविषयी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं आणि साहेबांनी याबद्दल संतोष व्यक्त केला। 30 तारखेला ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सेंट्रल बिल्डिंगच्या इथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा होणार आहे। आज सभेसाठी फायनल झालेले महाविकास आघाडीचे अजून काही नेते मंडळी येणार आहेत? या पुढच्या 1-2 दिवसामध्ये या सगळ्या नेते मंडळांची नावं आपल्या समोर येतीलच, पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा संपूर्ण जो शेतकरी आक्रोश मोर्चा हा काढला जातो। आज ज्या पद्धतीने टीका तुमच्यावर केली जाते, त्या संदर्भात तुम्ही काही पवार साहेबांसोबत चर्चा केलेली आहे? नाही, या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मी कालही या संदर्भात विधान केलेलं आहे। आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि आता ते जी काही टीका करतायत, मी आहे तिथेच आहे, त्यामुळे जी काही टीका होते या संदर्भामध्ये जर त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं। चॅलेंजच होता तुमच्यासाठी, चॅलेंज दिलाय त्यांनी तुम्हाला। आणि आज सकाळीच ते मांजरीमध्ये जाऊन पाहणी केली आहे उड्डाणपुलाच्या तुमच्या मतदारसंघातील अनेक रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात। हे नक्कीच मी आभारी आहे त्यांचा पालकमंत्री म्हणून। आणि या संदर्भातली पाहणी जर आपण सगळे रेकॉर्ड्स बघितले तर या संदर्भातली पाहणी ही 6 महिन्यांपूर्वीच मांजरीच्या उड्डाणपुलाची आम्ही पाहणी करून झालेली आहे आणि ही पाहणी केल्यानंतरही विनंती करण्यात आलेली होती दादांना की लवकरात लवकर हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करावा। आज त्यांनी पाहणी केली, त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या दृष्टीनं नक्कीच सोयीचा निर्णय हा घेतला जाईल अशी अपेक्षा आहे। अहो, मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना। आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही। त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील। राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल त्यांच्या काय। आढळराव पण आता टीका करताय तुमच्यावरती। आढळराव पाटील कोण टीका करताय? आढळराव पाटील पण टीका करतायत। ती एक म्हण आहे, बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना।
तर पण 2000 तुमच्या विजयामध्ये कितपत वाटा होता दादा म्हणले की जेव्हा हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी ही निवडणूक लढवली होती आणि या सगळ्यांचाच 100% वाटा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा तितकाच वाटा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत असताना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं इतकं मोठं योगदान या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लागलेलं आहे. जी 8 धरणं आहेत, ती 8 धरणं कोणाच्या कार्यकाळात झाली? फळबाग जी योजना आहे ज्यामुळे आज आमच्या भागामध्ये सधनता दिसते, ही कोणाच्या मुळे झाली? आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कृषी मंत्री असताना जी धोरणं राबवली गेली त्यामुळे आमच्या भागातला शेतकरी हा सुखी झालेला आहे. चाकणची MIDC असेल, रांजणगावची MIDC असेल, सणसवाडीचं असेल, या सगळ्या गोष्टी कधी आल्या? किंवा हडपसरमधलं मगरपट्टा सिटी असेल किंवा IT पार्क असेल, या सगळ्या गोष्टी कोणामुळे आल्या हे जनतेला पुरेपूर ठाऊक आहे.